एक्सपर्ट डॉक्टर्स की टीम है एंड दे आर डूइंग वन ऑफ द बेस्ट वर्क इन द सिटी। चाहे वो कॉम्प्लेक्स सर्जरीज हो, चाहे वो पुराना कोई ट्रॉमा इश्यू हो, चाहे पार्शियली रिप्लेसमेंट हो, टोटली रिप्लेसमेंट हो, रोबोटिक सर्जरीज हो। रोबोटिक हमने ऐड किया 3 महीने में और 100 जितने ट्रांसप्लांट आ गए, नी रिप्लेसमेंट्स कर दिए। सो जो हम लोग काम कर रहे हैं, रात को 2 बजे भी पेशेंट का अगर कोई ट्रॉमा एक्सीडेंट है तो भी डॉक्टर का टीम अवेलेबल है, और कोई प्लान वर्क करना है तो भी डॉक्टर्स का टीम अवेलेबल है। सो एडवांस ऑर्थोपेडिक वर्क कर रहे हैं और काफ़ी अच्छे नंबर से हम लोग काम कर रहे हैं। सो थैंक यू सो मच, थैंक यू। ॲक्च्युली सध्या ज्या आम्ही सर्जरीज करतो त्याला रोबोटिक असिस्टेड टोटल नी रिप्लेसमेंट असं म्हटलं जातं। आम्ही आमच्या पोस्ट ग्रॅज्युएशन्स मध्ये आणि ट्रेनिंग पिरियड मध्ये फार वर्षांपूर्वी असताना आपल्या बरोबर आपले गुरु असतात आणि ते खूप वर्षांपासून त्या सर्जरीज करत असतात। आणि आम्ही ज्यावेळेला सर्जरी सुरू केल्या त्यावेळेला जर सर्जरी करत असताना काही चूक होत असेल तर तो गुरु आपल्याला तिथे बॅकअप साठी असतो आणि तो आपल्याला तिथेच गाईड करतो की दिस स्टेप्स आर यू शुड डू इन दिस वे। सो काय होतं त्यामुळे की एंड रिझल्ट चांगला येतो। एक वेल एक्सपिरियन्स व्यक्ती आपल्या बरोबर असेल तर आपला एंड रिझल्ट चांगला येतो। हे सगळीकडे लागू आहे, मेडिकल सायन्स सगळीकडे लागू आहे। सो व्हॉट रोबोटिक्स, ही जी रोबोटिक तंत्रज्ञान आहे आमच्याकडे मेनी विसो हा फुल्ली ऑटोमॅटिक अजून ऍडव्हान्स रोबो आहे। रोबोमध्ये पण प्रकार आहेत, पण एनी रोबोटिक सिस्टीम ही डेटा बेस्ड आहे। सध्याचं जग तुम्हाला माहिती आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा बेसचा काय इम्पॉर्टन्स आहे ती फार चर्चा करण्याची गरज नाही। सो या टेक्नॉलॉजीज डेव्हलप कशा झालेल्या आहेत? कन्व्हेन्शनल रिप्लेसमेंट्स ओव्हर 60 इयर्स इन द वर्ल्ड जगामध्ये होत आहेत आणि त्याचा खूप सारा डेटा कलेक्ट करून अनाटॉमिकल इम्प्लांट्स किंवा कस्टम मेड इम्प्लांट्स आपण ज्याला म्हणतो की आपल्या नॉर्मल ह्यूमन गुडघ्या मागील 12 ते 14 वर्षापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत आहे। मी सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये आपल्याकडे ज्या ऑपरेशन्स होतात त्याच्यामध्ये टोटल नी रिप्लेसमेंट, टोटल हिप रिप्लेसमेंट, त्याच्यानंतर रिव्हिजन प्रोसिजर ऑलरेडी रिप्लेसमेंट आणि त्यांना पुन्हा करायची गरज पडते। त्याच पद्धतीनं पार्शियल रिप्लेसमेंट, त्याच्यामध्ये सांध्यातला फक्त जो खराब झालेला पार्ट आहे तेवढाच बदलला जातो आणि प्लस रोबोटिक तंत्रज्ञानाने केली जाणारी नी रिप्लेसमेंट। या सगळ्याचं ज्या प्रोसिजर्स आहेत त्या आपण या हॉस्पिटलला सगळ्या करतो। आता हा जो नी रिप्लेसमेंटचा जो ऑपरेशन आहे गुडघ्याचं सांधे प्रत्यारोपण, हे आतापर्यंत मागील 25-30 वर्षापासून 40 वर्षापासून हे ऑपरेशन जे जगभरात होतात ते आपल्या भारतात फेमस झाले जवळपास 95 ते 2000 च्या काळामध्ये, ज्या वेळेला आपले पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांचं ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर बाकी जनतेलाही कळालं की ह्या प्रकारचं ऑपरेशन सुद्धा होतंय जे गुडघ्याच्या दुखण्याला कमी करण्यासाठी आणि ह्या वयामध्ये पुन्हा आपल्या दुखणाऱ्या पायांवर पुन्हा चालता येते हे जाणून घेणारे एक ऑपरेशन लोकांना कळालं। सुरुवातीला हे ऑपरेशन कन्व्हेन्शनल पद्धतीने, म्हणजे कन्व्हेन्शनल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण सांधा ओपन करतो, काही इन्स्ट्रुमेंट्स असतात ज्याच्याने आपण मांडीच्या स्नायूंचा खालचा भाग, पायाच्या स्नायूंचा वरचा भाग जो खराब झालेला आहे तो आपण एका विशिष्ट पद्धतीने इन्स्ट्रुमेंट्सनी कट करतो आणि त्याच्यावर मग त्या मापाचे नवीन सांधे बसून रिप्लेसमेंट करतो। याच्यामध्ये रूटीन प्रोसिजर मध्ये आपल्याला चिरा जो आहे तो जो स्टँडर्ड आहे ऑलमोस्ट एक 15 ते 20 सेंटीमीटरचा जो चिरा असतो तेवढा चिरा त्याला लागतो आणि त्यानुसार त्याच्यामध्ये रक्तस्राव होणे, जेवढा चिरा मोठा तेवढी त्याची रिकव्हरी जास्त आणि या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आता हे ते विज्ञानाने केलेली प्रगती म्हणा, ज्याच्यामध्ये आपण ऑपरेशन करताना आपल्याला ऑपरेशनच्या आधी त्या पेशंटच्या सांध्यामध्ये जी झीज होती त्या पेशंटच्या सांध्याचा जो अँगल होता तो आपल्याला ऑपरेशनच्या आधी आपण मोजून घेतो। त्याचा सीटी स्कॅन केला जातो ज्याच्यामध्ये त्याचे काही मायनर गोष्टी आहेत त्याही कळतात, जसं की कार्टिलेज मध्ये लॉस किती आहे, त्याच्यामध्ये काही घटा आहे का, खूप मोठा लॉस आहे का, त्याला इन्स्ट्रुमेंट्स करताना काही ऍडिशनल इम्प्लांट लागणार आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला सीटी स्कॅन केल्याने अजून व्यवस्थित कळतात।
हा सीटी स्कॅन केल्यानंतर आपण जेव्हा त्याला त्या सिस्टीम मध्ये अपलोड करतो यांच्या रोबोटिक्सच्या, तर मग ते आपल्याला ऑपरेशनच्या आधी आपल्याला ऑपरेशन मध्ये जो सांधा टाकायचा आहे त्याच्याबद्दल सगळी कल्पना आदल्या दिवशी आपल्याला कळते. आधी कन्व्हेन्शनल मध्ये आपण ओपन केल्यानंतर आपल्याला कळायचं की आपल्याला ह्या साईजचा सांधा लागणार. याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट 90% क्लिअर असते की आता आपल्याला सर्जरीमध्ये उद्या या साईजचा मांडीचा पार्ट लागणार आहे, या साईजचा पायाचा पार्ट लागणार आहे, दोघांच्या मधलं प्लास्टिक या साईजचं लागणार आहे. एवढी पूर्वतयारी आपली ऑपरेशनच्या आदल्या दिवशी झालेली असते. हा एक महत्त्वाचा भाग आपल्या रोबोटिक तंत्रज्ञानाचा. तर हा एक खूप महत्त्वाचा ऍडव्हान्टेज आहे, ज्याच्यामुळे आपली इन्व्हेंटरी कशी आहे, आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आधी समजून जातात. सेकंड, ऑपरेशन बद्दल जर का म्हटलं तर ऑपरेशन मध्ये रोबोटिक तंत्रज्ञान करताना आपल्याला चिरा तेवढा मोठा घ्यावा लागत नाही. त्या रुटीन कन्व्हेन्शनल पेक्षा चिरा छोटा असतो. चिरा छोटा तर रक्तस्राव कमी, रक्तस्राव कमी तर रिकव्हरी फास्ट. तसंच चिरा कमी तर स्नायूची कटही कमी, स्नायू कमी कट झाला तर पेशंटची रिकव्हरी फास्ट. सो ऑल इन ऑल आपण हे जे काही करतो हे पेशंटच्या फास्टर रिकव्हरीसाठी करतो. विज्ञानात जे काही प्रगती होती ती फॉर द बेटरमेंट ऑफ द पेशंट आहे. बऱ्याच काळापासून करतो रोबोटिक. आता नवीन ॲडिशनल आहे आमच्याजवळ आणि गेल्या 3 महिन्यापासून आम्ही जवळपास 100 प्रयत्न केलेले आहेत. तर माझे पेशंट बरेच इथं बसलेले आहेत. तर पहिला सरांनी जसा विचारला तसा पहिला प्रश्न की प्रत्येक सर्जन रोबोटिक टीकेआर करू शकतो का, किंवा प्रत्येक सर्जन कन्व्हेन्शनल टीकेआर म्हणजे नॉर्मल नी रिप्लेसमेंट करू शकतो का. तर रोबोटिक असिस्टेड टीकेआर ज्याला म्हणतात आपल्याला, तर तो प्रत्येक जण करू नाही शकत किंवा प्रत्येक ऑर्थोपेडिक सर्जन हा करू नाही शकत. त्यासाठी स्पेशलाइज ट्रेनिंग वगैरे लागते. तर त्यामुळे जी लोक ती स्पेशलाइज ट्रेनिंग घेऊन आलेली आहेत तीच लोक ते रोबोटिक गोटीवर जॉईंट रिप्लेस करू शकतात. आणि दुसरा प्रश्न म्हणजे की नॉर्मल कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंटचे पेशंट आणि रोबोटिक ज्यांचं आपण केले नी रिप्लेसमेंट त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे. तर माझे पेशंट सध्या इथे बसलेले आहेत, त्यांचं एक साईडचं आपण नॉर्मल नी रिप्लेसमेंट केलं होतं आणि आता आपण रोबोटिक नी रिप्लेसमेंट केलं. ते डिफरन्सेस तुम्ही त्यांना पण विचारू शकता. पण नॉर्मल जे त्यांचं नी रिप्लेसमेंट आपण केलेलं असतं तर नॉर्मल गुडघ्यापेक्षा रोबोटिकमध्ये रिकव्हरी फास्ट होत असते. तर ऑपरेशन नंतरचा पेन कमी होतो, ब्लड लॉस कमी होतो, त्यामुळे लवकरात लवकर पेशंटचा डिस्चार्ज पण होतो. 4 वर्षापासून हा त्रास होता. मी खूप डॉक्टर केले, स्पष्ट सांगते की होमिओपॅथी केली, ॲलोपॅथी केली, परत काय काय काढे घेतले, सगळं झालं. पण शेवटी जो त्रास होता तो होता. आणि शेवटी मी मुंडे सरांकडे आले. मुंडे सरांनी माझी एवढी मानसिक तयारी करून घेतली की मी म्हणत होते नाही अजून काही होईल का, माझ्यात काही बदल होईल का. त्यांनी मला सारखे 4-5 व्हिडिओ दाखवले. बघा ताई ह्यांच्यामुळं इतकं छान झालं, अशामुळं असं झालं. जी मानसिक असं आपली अवस्था असते की नाही, ऐकलेलं असतं ना की ऑपरेशन झाल्यावर पायाने चालता येत नाही, बसता येत नाही, उठता येत नाही. मग ही जी मानसिक तयारी पेशंटची करून घ्यायची असती ती सरांनी इतकी उत्कृष्टपणे करून घेतली की मी तयार झाले ऑपरेशनला. आणि ऑपरेशन झालं पण सरांनी खूप सुंदर पण केलं. आणि अजून मला सांगायचं आहे की मी जी घाबरत होते ती घाबरली नाही. अवघ्या 5व्या दिवशी मी उभारून घरातले छोटे मोठे कामं केली आणि 15व्या दिवशी तर पूर्ण सगळी कामं केली. त्यामुळं मी दुसऱ्यांना पण आता सांगते की तुम्ही घाबरू नका. की मी जे घाबरले आणि जे पैसे वेस्ट गेले माझे की गेलेच, कारण का खूप औषधं केली होती. पण आता मी खूप छान आहे, चालते, सगळी कामं करते आणि ह्याचं सगळं श्रेय मी मुंडे सरांना देते. धन्यवाद. इतकी भीती वाटायची मला, डॉक्टरकडे जायची सुद्धा भीती वाटायची. सगळे डॉक्टर तपासून जाते, सगळ्या डॉक्टरना दाखवावं लागलं. संभाजीनगरमध्ये झालं, बाहेरच्या झालं, सगळ्या डॉक्टर झाला. पण माझी हिंमतच होत नव्हती आणि रोबोटिकनी करायची अजिबातच हिंमत नव्हते. पण मी नंतर इथे मला डॉक्टर कपिल बोरेंचा बघता लागला आणि मग नंतर आम्ही इथे दाखवायला सुरुवात केली. इथे मी पहिल्याच दिवशी आले, पण डॉक्टरच्या प्रभावी व्यक्तिमत्वाने आणि त्यांच्या बोलण्याने इतकं माझं मन तयार झालं ऑपरेशन करायला की मी पटकन ऑपरेशनला तयार झाले. मी कुठलाच विचार केला नाही मागचा पुढचा. मी म्हटलं हो डॉक्टर, माझं उद्याच केलं तरी चालेल ऑपरेशन. आणि मग मला इतकं व्यवस्थित झाले त्याबद्दल सगळे डॉक्टर लोकांना धन्यवाद. बाकी धन्यवाद. आता मी व्यवस्थित चालू शकते, बाहेरचा उपचार करू शकते. आता परवा दिवशी मला 3 महिन्यात पूर्ण. आता मी व्यवस्थित चालू शकते, 1 महिन्यात मी व्यवस्थित चालू शकते.
म्हणजे मला काठी लागली नाही, वॉकर तर लागलाच नाही.